तर ऑपरेशन टायगर बद्दल गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे, तर त्या अंतर्गत नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत, काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, जाणून घेऊया। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख दोन्ही। 2024चा पराभव जिव्हारी लागला। विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं। युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं। पक्षप्रवेशावेळी राजन साळवी यांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंनंतर सहकाऱ्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला। त्यांच्या विचारांना लागली बाळवी, म्हणून इकडे आले राजन साळवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाही उरली नाही, युतीत येण्यासाठी भाग पाडलं जात आहे। अंजली दमानिया यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। राजन साळवींनंतर शिवसेनेकडून ठाकरे गटाला दुसरा धक्का। चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड यांचा आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा। काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आले नाहीयेत। राऊतांच्या पवार शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंकडून सर्व खासदारांची भेट। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंत यांच्याकडून भास्कर जाधव यांना शिवसेनेत येण्याची ऑफर। ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू। काही लोक दबावाला बळी पडत आहेत काही सरकारी यंत्रणांना। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्त्व कमी झालं। अंबादास दानवे यांचा निशाणा।